यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। पहलगाममधील झालेला हल्ला हा शेवटचा हल्ला असेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। त्यामुळे या हल्ल्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शाह यांनी या बाबतीमध्ये जे काय गांभीर्याने घेतलंय ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि त्यामुळे मला वाटतं हा आपल्या देशावरचा, आपल्या देशाच्या आत्म्यावरचा हा शेवटचा हल्ला ठरेल अशा प्रकारची एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। तर पहलगाम हल्ला हा शेवटचा हल्ला असेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ग्वाही दिलेली आहे। त्यामुळे श्रीनगरमधील पहलगाम या ठिकाणी जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया देण्यात येत आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता जाहीर भाषणातून महाराष्ट्रातील जनतेला, देशातील जनतेला ही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय। हा जो हल्ला झालाय हा शेवटचा हल्ला असेल, यानंतर असा कुठलाही हल्ला होण्याची हिंमत होणार नाही अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। त्यामुळे पहलगाममधील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारतीयांच्या मनातून रोष व्यक्त केला जातोय आणि यातच आता पहलगाम हल्ल्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे।